अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्यांच्या मनात खूप प्रेम असतं त्यांच्याच नशिबात सर्वात जास्त वेदना लिहिलेल्या असतात. आपलं कुणीतरी आहे असं समजून जगत राहिलो, पण शेवटी समजलं प्रत्येक जण गरजेनुसार बदलतो. जी माणसं मनापासून नाती जपतात त्यांनाच आयुष्यात सर्वात जास्त रडावं लागत असतं. दुःख एवढं वाढलंय की आता अश्रूही विचारतात, अजून किती सहन करायचं. देवा, जर परीक्षा घ्यायचीच होती तर एवढं मन का दिलंस, जे की प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतं. जगाला हसताना दिसतो मी, पण आतून किती तुटलोय हे फक्त देवाला माहीत आहे. कधी कधी शांत बसलेली माणसं कमजोर नसतात, ती आयुष्याने आतून पूर्ण थकलेली असतात. वाईट वेळ सगळ्यांची येते, पण चांगल्या माणसांची आली की ती थेट हृदय फाडून जात असते. ज्यांचं मन स्वच्छ असतं त्यांच्याच नशिबात सर्वात जास्त गैरसमज लिहिलेले असतात. मित्रांनो, आयुष्याने एक गोष्ट मात्र शिकवली, आणि ती म्हणजे जास्त अपेक्षा आणि जास्त प्रेम शेवटी फक्त दुःख देऊन जातं. मित्रांनो, एक प्रश्न प्रत्येक चांगल्या माणसाच्या मनात कधीतरी नक्की येत असतो, आणि तो म्हणजे मी कुणाचं वाईट केलं नाही, मी सर्वांसोबत चांगला वागलो, मग माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? का चांगल्या माणसाला जास्त परीक्षा द्याव्या लागतात? का प्रामाणिक माणूसच रडताना दिसतो? का खोटं बोलणारे, फसवणूक करणारे लोक आनंदात दिसतात? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर फक्त जीवनात नाही तर गरुड पुराण आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा दिलेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं. गरुड पुराणानुसार मनुष्याच्या प्रत्येक कर्माचा हिशोब ठेवला जात असतो. या जन्मात नाही तर अनेक जन्माचे कर्म आपल्या सोबत असतात. कधी कधी एखादा चांगला माणूस दुःख सहन करत असतो, कारण तो या जन्माचे नाही तर मागील जन्माचे कर्म फेडत असतो. गरुड पुराणात सांगितलं आहे, ज्याने पूर्वजन्मी चुकीची कर्म केली असतील त्याला या जन्मात दुःख, अपमान, तुटलेली नाती आणि संघर्ष अनुभवावे लागतात. मित्रांनो, पण इथे एक मोठं सत्य आहे, आणि ते म्हणजे देव वाईट माणसालाच लगेच शिक्षा देत नाहीत, कारण त्याच्या पापाचा घडा भरायचा बाकी असतो. आणि चांगल्या माणसाला लगेच दुःख देतात, कारण त्याला शुद्ध करून मोठं बनवायचं असतं. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय आहे? भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. मित्रांनो, आपण चांगलं कर्म करतो म्हणून लगेच चांगलं फळ मिळेलच असं नाही. कधी कधी भगवान आपल्या संयमाची परीक्षा घेत असतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो माणूस दुःखातही शांत राहतो, जो संकटातही धर्म सोडत नाही, तोच खरा भक्त असतो. कारण चांगले लोक भावनिक असतात, ते कुणालाही दुखवत नाहीत, सगळ्यांसाठी जगतात, पण जग त्यांच्याच भावनाशी खेळत असतं. मित्रांनो, जसे सोने आगीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, त्याचप्रमाणे महान माणूस दुःखाशिवाय तयार होत नसतो. गरुड पुराणानुसार मनुष्याला प्रत्येक कर्माचं फळ भोगावंच लागतं. चांगला माणूस दुःख सहन करून त्याची कर्म संपत असतो. जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो तेव्हा तो फक्त देवाला हाक मारतो, आणि तिथूनच खरी अध्यात्माची सुरुवात होत असते. मित्रांनो, सर्वात मोठं सत्य हे आहे की वाईट लोकांचं सुख हे कायमचं नसतं, आणि चांगल्या लोकांचं दुःखही कायम राहत नाही. वेळ प्रत्येकाचा येतो. देवाच्या घरात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. जर तुम्ही चांगले आहात
लोकांनी तुमच्यासोबत वाईट केलं असेल तरी स्वतःचा चांगुलपणा सोडू नका, कारण वाईट माणूस काही काळ जिंकू शकतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. कधीकधी देव तुमचं आयुष्य तोडत नाही, तर तुम्हाला नव्याने घडवत असतात. आणि म्हणूनच दुःख आलं तरी तक्रार करू नका, कारण प्रत्येक वेदनेमागे देवाचा काहीतरी मोठा हेतू असतो. विश्वास ठेवा, आज तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, उद्या ह्याच डोळ्यात आनंद असेल. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की चांगल्या लोकांसोबतच जास्त वाईट होतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अशाच आध्यात्मिक आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.